नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बोगदा प्रकल्पाच्या कामाला टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक होण्यास सुरुवात. शाळांची पाहणी करून बजावणार नोटीस. आमदार संजय केळकर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात व्यक्तीनं केली तोडफोड. ठाणे बोरोली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर असून त्यामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरोलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किलोमीटर बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे 16,664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणात मोठी घट होईल. या बोगद्यात 2 वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहेत. प्रत्येक 300 मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुन अशी नावं असलेली TBM यंत्र वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून तर अर्जुन हे झाडाच्या नावावरून देण्यात आले. एकूण 4 अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची TBM यंत्र या कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनंही हा प्रकल्प संवेदनशील असून जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले. तोडण्यात आलेल्या सुमारे 11,000 झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केलं जाणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. 2024 या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काही अडथळे आले होते, मात्र ते दूर करून प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरोली प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून गेम चेंजर प्रकल्प ठरेल. रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी देत आहोत. एकूणच ठाणे बोरोली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे. त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे. 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील. जिल्ह्यात 47 बेकायदा शाळा असून ठोस कारवाई अभावी आणि शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. ठाण्यातील CBSE बोर्डाच्या सरस्वती आणि युरोप शाळेबाबतही शेकडो पालकांनी फी वाढ आणि मनमानी कारभाराबाबत तक्रारी केल्या असून शिक्षण विभागाकडून या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी आढळल्यानंतर नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. अन्यायकारक फी वाढ, मनमानी कारभार यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक आयोजित केली.
यावेळेला ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, युरो आणि सरस्वती शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि पालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळेला पालकांनी अवाजवी आणि अन्यायकारक फी वाढ, शालेय साहित्य खरेदीत असलेली एकाधिकारशाही, मनमानी कारभार आणि सोयीसुविधा याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. केळकर यांनी पालकांची बाजू मांडत ठोस भूमिका घेऊन तातडीनं कारवाई करण्याची सूचना शिक्षण विभागाला केली आहे. त्यानुसार या शाळांची शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. याबाबत राबोडीतील सरस्वती शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी फी वाढ रचनेचा पुनर्विचार करत असल्याचं सांगितलं. दरम्यान पालकांनी कोणतीही अन्यायकारक फी न भरण्याची भूमिका घेतली आहे. पुस्तकं, गणवेश, पादत्राणं ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याचं पालकांना बंधनकारक करण्यात आलं असून शिक्षण विभागानं असे कोणतेही निर्देश दिले नसल्याचं केळकर म्हणाले. याबाबत शिक्षण विभागाकडून शाळांना सर्क्युलर पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना सांगितलंय. सरस्वतीचे ते शेकड्याने पालक माझ्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यांची जी जी काही म्हणणं आहे ते सांगितलं. आणि त्याच्या आधी युरो स्कूल जी आहे घोडबंदर रोडला, तिथल्याही पालकांनी येऊन माझ्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आज शिक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे, यांच्याबरोबर आत्ता ही मीटिंग आमची संपन्न झाली. CBSEच्या नावाखाली ज्या पद्धतीने फी आकारणी केली जाते ही अजिबात चालणार नाही. पालक हे अतिशय ज्याला म्हणता येईल की त्रस्त झालेले आहेत की वाटेल त्या प्रकारे जर फी कोणी वाढवत असेल तर ते पालकांना परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे शासनाने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्या डायरेक्शन्सप्रमाणे पण फीचं स्ट्रक्चर झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष गेली वर्षानुवर्ष जे फी वाढ ते करताय ज्या पर्सेंटेजने, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जर केली तर ते खपवून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आणि इतर सुविधा आणि दर्जा, त्या ठिकाणी मुलांना मिळत असलेल्या सुविधा या बाबतीतसुद्धा दोन्ही शाळांचं तक्रारी पालकांनी मांडून त्यांनी सांगितलं की या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण खात्याचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ आज सकाळी मोठी तोडफोड झाल्याची घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीनं अचानक संतापाच्या भरात परिसरातील तब्बल 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. माहितीनुसार एक व्यक्ती अचानक रस्त्यावर उतरून उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करू लागला. काही वाहनांच्या काचा फोडल्या तर काहींवर जोरदार प्रहार करण्यात आला. काही मिनिटातच 10 ते 12 गाड्यांचं नुकसान झालं. या प्रकारामुळे परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. आरोपीची चौकशी सुरू असून तो नेमका कोण आणि त्यामागील कारण काय याचा तपास सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्यात. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं सध्या परिस्थिती शांत आहे. पूरा सब गाड़ी पे मारा। कितना गाड़ी फोड़ा है? 5-6 गाड़ी फोड़ दिया है। आपका भी गाड़ी फोड़ा है? हाँ, मेरा भी फोड़ दिया। अचानक ही? अचानक ही बीच में आके सबके गाड़ी पे मारा। तो अभी फिलहाल कहाँ गया वो? अभी उस साइड गया है वो। अच्छा, उछड़ गया। मतलब पुलिस वाले ने पकड़ा बोल रहा है। हाँ, अभी क्या मालूम पकड़ा है कि नहीं पकड़ा, अपने को मालूम नहीं। शहरातील भटक्या कुत्र्यांचा आता 24 तासात बंदोबस्त होणार आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेनं डे नाईट हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रार येताच तात्काळ ॲक्शन घेण्यात येणार आहे. तसंच मोकाट कुत्र्यांना पकडणं आणि नंतर त्यांचं निर्विषीकरण करण्याच्या मोहिमेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षात भटक्या श्वानांनी तब्बल 12,465 ठाणेकरांना भटका कुत्रा चावला असल्याची बाब समोर आली आहे. विविध ठिकाणी या कुत्र्यांनी हैदोस घातला असून नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. शिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे. वर्षभरापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यात दिव्यातील 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मोकाट श्वान, मांजरी तसंच इतर प्राण्यांसाठी OPD सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कुत्रे पकडण्यासाठी अमृत या खासगी संस्थेकडून पुढाकार घेण्यात आलाय. पुढील आठवड्यात वागळे इस्टेट येथील निर्विषीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे शहरात श्वानांची संख्या 80,000च्या आसपास पोहोचली असून यात सुमारे 5,000 पाळीव श्वान असल्याचा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यातच आता मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून या निर्णयामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभं टाकलंय. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो. पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळतंय. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं गेल्या आठवड्यात शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. 2 दिवसांपासून तो सुरळीत होत असतानाच आता पुन्हा जलवाहिनी दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीतून माजिवडा जंक्शन इथे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होतीये. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोय. ही गळती तातडीनं बंद करणं आवश्यक आहे. या कामासाठी शनिवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रविवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तास शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. कोणत्या भागात पाणी नाही? ठाणे महापालिका क्षेत्रातील दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवनबाग, मुंब्रादेवी, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर, पारसिक नगर, आतकोनकेश्वर नगर परिसर, पौंडपाडा, खारेगाव, कळवा, मनीषा नगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खार्टन रोड, सिडको बस स्टॉप, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी 1 आणि 2, आकाशगंगा, बाळकुम, राममारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरू, ब्रह्मांड, डवलेनगर, लोकदर्शन सोसायटी, श्रीरंग विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकर नगर, वृंदावन सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कन्स्ट्रक्शन साईटवर 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्या साईटवर काम करणाऱ्या एका मजुरानंच हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी मजुराला काही तासातच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ठाण्यातील नौपाडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी 45 वर्षीय मजुराला अटक करण्यात आली असून पीडित मुलीचे आईवडील ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतात तिथेच आरोपी काम करत होता. त्यामुळे आरोपीची आणि पीडित मुलीच्या आईवडिलांची चांगली ओळख होती. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मजूर पीडित मुलीला फसवून एका बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीनं हा सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि काही तासातच आरोपीला शोधून अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) आणि 65(2) सह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे आणि आरोपीची चौकशी सुरू झाली असून अधिक तपास सुरू आहे.